चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे पूर्णाकृती पुतळे अनावरण सोहळ्यासाठी शरद पवार आणि छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाचे अजित पवारांना सुद्धा निमंत्रण देण्यात आले। त्यामुळे शरद पवारांसोबत छगन भुजबळ आणि अजित पवार एकत्रित येणार का? मंत्रिपदावरून भुजबळांनी जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली होती। त्यानंतर छगन भुजबळ भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने आज चाकण येथील महात्मा फुले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये उभारण्यात आलेल्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे। तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छगन भुजबळ हे असणार असून या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे। खरं तर अनेक दिवसांनंतर छगन भुजबळ व शरद पवार हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत। त्यातच गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी पाहिल्या तर छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रचंड नाराज असलेले पाहायला मिळते। त्याचबरोबर या नाराजीतूनच छगन भुजबळ हे भाजपच्या संपर्कात असलेलेही पाहायला मिळते। त्या पार्श्वभूमीवरती छगन भुजबळ व शरद पवार हे आज एकाच व्यासपीठावरती येणार असून या कार्यक्रमासाठी आमंत्रित असणारे अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का हेही पाहावं लागेल। या कार्यक्रमाला जर अजित पवार उपस्थित राहिले तर शरद पवार यांच्या समोर छगन भुजबळ व अजित पवार नेमकी काय भूमिका मांडणार हेही पाहावं लागेल। त्याचबरोबर अजित पवार जर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही तर छगन भुजबळ व शरद पवार यांच्यात नक्की काय चर्चा होणार हेही पाहावं लागणार आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, चाकण, पुणे।